तर अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता वांद्रे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। प्राणघातक शस्त्रांसह दरोडा आणि घरामध्ये बेकायदेशीर घुसणे तसेच रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान हा जो आरोपी आहे तो चोरीच्याच उद्देशाने घुसल्याचा संशय पोलिसांना आहे। दरम्यान आता हल्लेखोराची ओळख पटलेली आहे आणि त्याला अटकही लवकरच करण्यात येईल अशी माहिती वांद्रे पोलिसांनी दिलेली आहे। तर हल्लेखोराने कशा पद्धतीने सैफवर हल्ला केला याची माहिती समोर येते, आपण पाहूयात। हल्लेखोर पायऱ्या चढून बिल्डिंगमध्ये शिरला। त्यानंतर बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर तो थेट सैफच्या घरात घुसला। हल्लेखोराची सर्व माहिती पोलिसांच्या हाती आहे आता। दरम्यान चोरीच्या उद्देशानंतरच हल्लेखोर घरात घुसल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपीला शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या 10 तुकड्या आता रवाना झाल्या आहेत। तर सैफच्या घरी आपण नक्की काय घडलं ते पाहिलेलं आहे। पायऱ्यांच्या माध्यमातून हा हल्लेखोर सैफच्या घरापर्यंत पोहोचला। तिथे आधी घरामध्ये शिरल्यानंतर त्याचा तिथल्या मदतनीसासोबत वाद झाला। तो वाद ऐकून सैफ अली खान जागा झाला। मदतनीसावर सुद्धा चाकूने वार केला होता त्याने आणि त्यानंतर सैफ अली खान जेव्हा या संपूर्ण वादामध्ये मध्ये पडला त्यानंतर सैफ अली खानवर जवळपास 6 वार त्याने केले। त्यापैकी 2 जखमा या अत्यंत खोल असल्याची माहिती समजते। त्याच्या मणक्याच्या जवळ एक जखम झालेली जिथे त्या सुरीचा तुकडा गेला होता आणि तो तुकडा काढण्यात शस्त्रक्रिया करून आता डॉक्टरांना यश आलेले। दरम्यान आता वांद्रे पोलिसांकडून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण की आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे।